107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्र प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्याला माहिती देत आहेत राहुल बागडे आणि त्यांच्याशी या विषयावर संवाद साधलाय श्री दत्रे. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं दर आठवड्याला ऐकतो आहोत. या कार्यक्रमात आपण उद्योग, व्यवसाय, तरुणांसाठी प्रेरणा ठरणारे व्यवसाय, त्याचबरोबर या व्यवसायामध्ये कार्य करणारे अनेक सारे व्यावसायिक यांना भेटलेलो आहोत. इथे मोठे मोठे दिग्गज येऊन गेले आणि त्याच रांगेमध्ये आज आपण आणखीन एका तरुण व्यावसायिकाला भेटणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की व्यवसायातल्या वेगवेगळ्या गोष्टींमधल्या खाचाखोचा. आजच्या दिवशी आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा ज्याला आपण पुरवठ्याची साखळी असं म्हणू शकू, पण आपल्याला परिचित जो शब्द आहे तोच सप्लाय चेन मॅनेजमेंट हाच आहे. आणि याच्याविषयीच माहिती देण्यासाठी विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे राहुल बागडे यांना. सर नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमचा थोडक्यात परिचय आमच्या सर्व श्रोत्यांना करून देतो. आज आपण झेस्प्री इंटरनॅशनल या शांघाय इथं स्थित असलेल्या संस्थेमध्ये मार्केट सप्लाय चेन इथं आपण हेड म्हणून कार्यरत आहात. युरोप, उत्तर अमेरिका, APSC तसंच ग्रेटर चायना या सगळ्या प्रदेशामध्ये जो काही एक प्रोडक्ट आहे ते एका देशातून येतं आणि 50 देशांमध्ये वेगवेगळ्या ते सप्लाय केलं जातं. या सर्व प्रोसेसवरती कंट्रोल करणं हा आपला रोल आहे. खरं तर आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी म्हणून आपला जो महत्त्वाचा प्रमुख श्रोता वर्ग आहे तो तरुण वर्ग आहे. त्यांच्यासाठी आता अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन मार्केटिंग, काही गोष्टी ऑनलाईन खरेदी करणं हे अतिशय सहज सोपं झालं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन व्यवसायाचं किंवा बिझनेसचं व्यवस्थापन करताना, मॅनेजमेंट करताना अनेक साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यांच्याविषयीची माहिती तसं पाहिलं तर जे लोक कॉमर्सला, MBAला किंवा व्यावसायिक कोर्सेसमध्ये शिकतात त्यांना आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना किंवा बहुतांश श्रोत्यांना अजूनही सप्लाय चेन मॅनेजमेंट याविषयी माहिती नाही आहे. आणि म्हणूनच तुम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे की आपण त्या विषयावरती आपल्या सगळ्या श्रोत्यांना थोडीशी माहिती देऊयात, थोडं जागरूक करूयात. धन्यवाद. खरं तर तुमचा अनुभव खूप मोठा आहे. गेली 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. त्यापैकी गेली 18 वर्ष तुम्ही शांघायमध्ये काम करत आहात झेस्प्री इंटरनॅशनलसोबत. मुळात झेस्प्री इंटरनॅशनलचं कार्य काय आहे आणि नेमक्या पद्धतीनं सप्लाय चेनमध्ये तुमचा काय रोल असतो? झेस्प्री इंटरनॅशनल ही एक न्यूझीलंड बेस्ड कंपनी आहे. थोडक्यात सांगायचं तर अमूल सारखी एक कोऑपरेटिव्ह कंपनी आहे. झेस्प्रीचा रोल असा आहे का तिथे जे न्यूझीलंडमध्ये ग्रोअर्स आहेत, तिथले जे उत्पादक आहेत, त्यांच्याकडून हे फ्रूट दरवर्षी विकत घेणे. कोणतं फ्रूट? किवी फ्रूट. हा, जे न्यूझीलंडचं सगळ्यात सुप्रसिद्ध असं फ्रूट. येस. आणि ते फ्रूट जवळपास 50 देशात सप्लाय करणे. म्हणजे फक्त न्यूझीलंडमध्ये उत्पादन होत असलेलं 85% फ्रूट हे न्यूझीलंडमध्ये होतं. अच्छा. म्हणजे आमचा असा प्रयत्न असतो किंवा प्रयत्न आहे रादर की 12 महिने तुम्हाला ते फ्रूट कसं सप्लाय करता येईल. आणि मग तसंच करायचं असेल तर 6 महिने तुम्हाला नॉर्दर्न हेमिस्फिअर, 6 महिने साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये ते ग्रो करायला लागतं. तर तो प्रयत्न जवळपास 15 वर्ष आम्ही चालू केला आहे. तर तो इटली, ग्रीस, फ्रान्स, जपान आणि कोरिया, न्यूझीलंड शिवाय या 5 देशातही हे किवी फ्रूट झेस्प्री प्रोड्यूस करतो. पण त्याची टक्केवारी साधारण 15% आणि 85% अशी आहे. तर माझा जो रोल आहे त्याच्यामध्ये की ज्यावेळेस ते फ्रूट मार्केटमध्ये येतं, समजा मार्केट हा शब्द आम्ही वापरतो, भारतात आलो, भारताच्या पोर्टवर ते फ्रूट आल्यापासून ते कन्झ्युमरपर्यंत फ्रूट डिलिव्हर करणं, त्या पार्ट सप्लाय चेनला ग्लोबली मी जबाबदार. अच्छा. खरं म्हणजे आम्हाला थोडा परिचित असलेला म्हणजे हापूस आंबा. आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहिती आहे की त्याचं जे उत्पादन आहे ते फक्त वर्षातल्या काही वेळातच, म्हणजे आता जो मार्च सुरू होईल तिथपासून ते जूनच्या सुरुवातीपर्यंत 4 महिन्यांचा जो हंगाम असतो, त्या काळामध्ये जे पीक येतं, त्या काळामध्ये जे फळ येतं, ते फळ आपणही भारतातून अनेक साऱ्या देशांमध्ये पाठवत असतो. पण हा हंगाम कमी असल्यामुळं इथं मात्र आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत त्याचा खूप जास्त
चांगल्या पद्धतीने उपयोग करणं गरजेचं आहे, ते म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर आपल्या श्रोत्यांकडे थोडंसं वेगळ्या अँगलने आपण सांगूयात, आपण किवीच्या अँगलने सांगूयात की खरं जे 85% फळ हे न्यूझीलंडसारख्या एका प्रदेशात तयार होतं आणि तिथून जगभरातल्या 50-55 देशांमध्ये हे पुरवलं जातं, तेही वेगवेगळ्या हंगामामध्ये. तर याच्यामध्ये सप्लाय चेनचा खूप मोठा वाटा आहे. तर आधी आपल्या श्रोत्यांना सांगूयात की सप्लाय चेन म्हणजे तरी नेमकं काय, आणि मग त्याच्यापुढे सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स, ऑपरेशन्स, प्रॉक्युरमेंट असे वेगळे शब्द आम्ही ऐकत असतो. या सगळ्यांचा अर्थ आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. सप्लाय चेन म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला थोडक्यात रॉ मटेरियल्स किंवा कच्चा माल घेता अँड बाय द टाईम तुम्ही त्याचं प्रॉडक्ट बनवता आणि ते प्रॉडक्ट तुम्ही वितरित करता वेगवेगळ्या देशांमध्ये आणि तिथून तो प्रॉडक्ट कन्झ्युमर विकत घेतो. ही जी पूर्ण एंड टू एंड साखळी आहे त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. अच्छा, म्हणजे एका ठिकाणी रॉ मटेरियल येण्यापासून ते पॅक्ड असं प्रोडक्ट कन्झ्युमरच्या हातात पडेपर्यंत जी काही सगळी प्रक्रिया चालते, जी साखळी आहे प्रक्रियांची, त्याला आपण सप्लाय चेन असं सप्लाय चेन म्हणतो. आणि मग सप्लाय चेनचे वेगवेगळे घटक आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो प्रोक्युअरमेंट. म्हणजे आता कच्चा माल जर घ्यायचा असेल तर कुठले सप्लायर्स आहेत, कुठे तो चांगल्या दर्जाचा माल मिळेल, चांगल्या किमतीत मिळेल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते प्रोक्युअरमेंट बघतो. दुसरं जे आहे ते ऑपरेशन्स म्हणजे आता जेव्हा तुम्ही किवी फ्रूट हार्वेस्ट करता ते एका थोडक्यात फॅक्टरीमध्ये येतं. मग त्या किवी फ्रूटचं ग्रेडिंग करायचं, त्याची क्वालिटी चेक करायची. किवी फ्रूटमध्ये वेगळे साईज असतात, मग त्या साईजनुसार त्याची किंमत ठरते. म्हणजे जसं आंब्यासारखं आहे आपलं, जो मोठा आंबा आहे त्याची किंमत जास्त आहे. सेम प्रोसेस फॉर किवी फ्रूट. तर ते जे ऑपरेशन्स आहेत फ्रूट हार्वेस्ट केल्यापासून ते ग्रेड करून पॅक करून रेडी करणं बाकीच्या देशांमध्ये शिप करायसाठी, दॅट पार्ट इज कॉल्ड ऑपरेशन्स. आणि जो शेवटचा शब्द येतो तो लॉजिस्टिक्स. लॉजिस्टिक्स म्हणजे शेवटी तो प्रोडक्ट तयार झाला, पण तो प्रोडक्ट तयार झाल्यानंतर तिथून तो प्रोडक्ट ट्रक करून न्यूझीलंडच्या पोर्टवर आणणं, पोर्टवरून ते शिपमधून वेगवेगळ्या देशात आणणं, तिथून ते प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या मार्केटच्या जे स्टोरेज फॅसिलिटी आहे तिथपर्यंत नेणं. हे सगळं जे लॉजिस्टिक्स, दॅट इज द थर्ड पार्ट. आणि बेसिकली सप्लाय चेन इज अ कॉम्बिनेशन ऑफ युअर प्रोक्युअरमेंट, ऑपरेशन्स अँड लॉजिस्टिक्स. सो तसा सप्लाय चेनचा रोल ब्रॉड आहे, दॅट इन्क्लूड्स ऑल थ्री. खरं म्हणजे तुम्ही अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि आम्हा सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये प्रॉक्युअरमेंट, ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स समजून सांगितलेले आहेत. श्रोते हो, आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात राहुल बागडे सरांच्याकडून ऐकतो आहोत की सप्लाय चेन कशा पद्धतीने कार्य करतं. आपल्यापैकी अनेक जण जे मॅनेजमेंटमध्ये शिकतायत त्यांना माहिती आहे, पण तरी देखील प्रत्यक्ष अनुभव ज्यांना गेल्या 25 वर्षांचा आहे त्यांच्याकडून ऐकताना आपल्याला सहज सोप्या शब्दांमध्ये ऐकायला मिळतं. मला पुढे जात असताना तुम्हाला मुद्दाम हे विचारायचं आहे की इथं पुन्हा वेगवेगळे स्टेक होल्डर्स, वेगवेगळे घटक कार्यरत असतात. म्हणजे एक तर सप्लायर्स आहेत किंवा जे ग्रोअर्स आहेत, आपण या किवीच्या फळाबद्दल बोलतो तेव्हा जे लोक हे फ्रूट घेणारे शेती करतात किंवा ज्यांच्याकडे हे पीक मिळतं ते असतील, मॅन्युफॅक्चरर्स ज्यांना आपण म्हणूयात, पुन्हा मार्केट आहे, बाजारपेठ आहे संपूर्ण, आणि अंतिमतः ग्राहक येतो. या सगळ्यांच्या कार्यांना जोडण्यात सप्लाय चेन मॅनेजमेंटचा काय रोल असतो किंवा कशा पद्धतीने या सगळ्यांना जोडलं जातं? तसं आता प्रत्येक एंटरप्राइजमध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात. फायनान्स झालं, सेल्स, मार्केटिंग, सप्लाय चेन. सप्लाय चेन बहुधा अशी एकमेव फंक्शन आहे की ज्यांना या सगळ्यांसोबत काम करायला लागतं. म्हणजे तुम्ही सेल्स सोबत काम करून अंदाज घेणार का किती मागणी आहे, काय डिमांड आहे, कुठे डिमांड आहे. मार्केटिंग कडून तुम्हाला कळतं का कुठल्या कॅम्पेन्स, कुठले प्रमोशन्स होणार आहेत, त्या प्रमोशन प्रमाणे ती डिमांड कधी पीक होईल. आणि तिसरं फायनान्स सोबत की या सगळ्या गोष्टी करायला जे आपले बजेट्स आहेत त्या बजेटमध्ये आपण कसं करू शकतो. सो त्याच्यामुळे सप्लाय चेनला असं म्हणतात का इट्स अ व्हेरी क्रॉस फंक्शनल रोल. काय यांना सगळ्यांसोबत इंटरनल एज वेल एज एक्सटर्नल स्टेक होल्डर्स सोबत काम करून इन्श्युअर करायचं का ते प्रॉडक्ट फायनल कन्झ्युमरकडे पोहोचेल. तर त्याच्यामुळे सप्लाय चेनला क्रॉस फंक्शनल रोल म्हणतात. आणि वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सही वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करायला लागतं. यातही पुन्हा सगळ्यात जास्त तुम्हाला तुमचा रोल कुठे आहे की जिथं सगळ्यात जास्त आपल्याला वेळ द्यावा लागतो? एक तर आहे की आपल्याला मार्केटिंगमध्ये आणि प्रोडक्ट पोहोचवण्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ द्यायला लागतो, कारण ग्रो करणारे जे आहेत त्यांचा सीझन ठरलेला आहे. सगळ्यात जास्त जो वेळ असतो
हे प्रत्येक इंडस्ट्रीप्रमाणे डिफर होतं. पण फ्रेश प्रोड्यूस, कारण हे फ्रूट इज अ लिव्हिंग फ्रूट, हे फ्रूट रोज बदलत आहे. तर जे पॅलेट्स तुमच्या स्टोरेजमध्ये असतात त्या स्टोरेजच्या शेल्फ लाईफचा अंदाज घेऊन ते कुठल्या कंट्रीमध्ये, कुठल्या चॅनलमध्ये कसं लवकरात लवकर पोहोचवता येईल, सो दॅट ते फ्रूट वेस्ट व्हायच्या आधी खाल्ल्या जाईल चांगल्या क्वालिटीमध्ये. सगळ्यात जास्त वेळ जो फ्रेश प्रोड्यूसमध्ये आहे तो ह्याच्यावर जातो का तुमची इन्व्हेस्टमेंट इन युअर डेटा अनालिटिक्स, तुमचं डेटा इंटिग्रेशन, की मला प्रत्येक पॅलेट आणि प्रत्येक पॅलेटमधलं प्रत्येक बॉक्स आणि प्रत्येक फ्रूट याचा मला कसा ॲक्युरेट अंदाज बांधता येईल जेणेकरून ते फ्रूट वेस्ट व्हायच्या आधी मी विकू शकेल. सो फ्रेश प्रोड्यूसमध्ये हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे आणि तो सप्लाय चेन करतो. त्याच्यामुळं या इंडस्ट्रीमध्ये सप्लाय चेन इज इवन मोर कोअर दॅन सम ऑफ दी अदर इंडस्ट्रीज. बरोबर आहे, कारण जेव्हा एखादं प्रोडक्ट लॉंग रनसाठी 2 किंवा 3 वर्षांसाठी चालणारे असं केमिकल प्रोडक्ट आहे किंवा इतर कुठली एखादी अशी वस्तू आहे की जी निर्जीव आहे, तर त्या ठिकाणी कदाचित वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशी एक्सपायरी डेट असू शकते. पण जिथं फक्त काही दिवसांचा, 90 दिवसांच्या आतल्या जेव्हा काही असेल किंवा जास्तीत जास्त 6 महिने, इथं मात्र खूप चॅलेंजेस असतात. तुम्हाला आतापर्यंतच्या आयुष्यात सगळ्यात अवघड वाटलेली एखादी घटना, एखादा असा किस्सा की जिथं तुम्हाला तुमच्या संपूर्ण कौशल्याचा कस लागलाय? आय थिंक बाय फार मागच्या 26 वर्षात ज्यावेळेस कोविड झालं, त्या कोविडच्या रेग्युलेशन ज्या कंट्रीजनी लास्ट मोमेंटला आणल्या, त्या रेग्युलेशनला समजून घेऊन ते फ्रूट कसं मूव्ह करायचं, आय थिंक दॅट वॉज बाय फार द चॅलेंजिंग पिरियड. कारण हे कधीच कोणी अनुभवलं नव्हतं, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट. तर प्रत्येकजण जसं जसं तो प्रॉब्लेम येईल तसं तसं रिॲक्ट करत होते आणि सप्लाय चेनचा रोल होता की या सगळ्या रिॲक्शन ज्या तुम्हाला जशा समजतात त्या समजून घेऊनही हाऊ डू यू मेक द फ्रूट मूव्ह. आय थिंक दॅट वॉज बाय फार द मोस्ट चॅलेंजिंग पिरियड. म्हणजे आता जस्ट एक्झाम्पल, आणि चायनामध्ये जरा ते आधी झालं होतं, लाईक कोविडचे जे रेग्युलेशन होते की पोर्टवर जे लोक असायचे त्यांना 14 दिवस घरी जाता यायचं नाही, कारण त्यांना अशी भीती होती का या फ्रूटमधून कोविड येत आहे आणि ते त्यांच्या देशामध्ये पसरत आहे. मग ते कसं टाळणार तुम्ही? तर मग जवळपास आता आमचा एक छोटंसं पोर्ट आहे, तिथे जवळपास 150 लोक 4 महिने न घरी जाता काम करत होते. आणि ते काम जे पीपीई किट असतं जे हॉस्पिटलमध्ये वापरतात, त्या किटमध्ये घेऊन 34 ते 40च्या टेम्परेचरमध्ये तुम्ही ते फ्रूट उतरवणार, ते फ्रूट चेक करणार, ते फ्रूट लोड करणार. तुमची रोज 2 वेळा कोविडची टेस्ट व्हायची. सो बेसिकली जे लूप होतं त्या लूपमधून कोणाला बाहेर न पडता, कारण फ्रूट तर आलेला आहे, फ्रूट ग्रो झालेलं आहे, दॅट यू कॅनॉट स्टॉप. ते सगळं समजून घेऊन कसं मूव्ह करणं, आय थिंक दॅट वॉज बाय फार द मोस्ट चॅलेंजिंग वन. आय मीन खरं म्हणजे इथं तर अतिशय विपरीत परिस्थिती होती कोविडच्या काळामध्ये. आणि ज्या वेळेला अशा पद्धती तुम्ही तर जिथं आपण असं भारतामध्ये जसं मानतो की चीनमधून याचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला, अशा वेळेस तुम्ही तिथं होता आणि तुमचा अनुभव खरंच आम्हाला जास्त काही शिकवून जाणार होता की लोक कशा पद्धतीनं काम करत असतील आणि किती विपरीत परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागलंय. मला वाटतं की तुमच्या सगळ्यांमधली जी स्ट्रेंथ होती तीच सगळ्यात मोठी गोष्ट होती की तुम्ही पुढे सर्व्हाइव्ह करू शकत, काम पुढे चालू ठेवत. आणि आताच्या काळामध्ये आपण असं पाहतो की जेस्प्री इंटरनॅशनल अधिक जोमान्याने अधिक चांगल्या प्रकारे काम करते आहे. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये आपण राहुल बागडे सरांच्याकडून ऐकतो आहोत की सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये किती वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येऊ शकतात किंवा कशा पद्धतीने इथं कार्य चालतं. सर, आत्ता तुमचा एकूण 18 वर्षांचा 20 वर्षांचा अनुभव पाहता एखाद्या सप्लाय चेन मॅनेजरला कोणकोणती कौशल्य अंगभूत असावी लागतात किंवा कोणकोणती कौशल्य तो शिकू शकतो बाहेरून, काय सांगाल? ही जग जे आहे ते टेक्नॉलॉजीचं जग होतं आता. त्याच्यामुळं इरेस्पेक्टिव्ह ऑफ द फंक्शन सगळ्यात पहिली स्किल जे मस्ट आहे दॅट इज तुमची अंडरस्टँडिंग ऑफ टेक्नॉलॉजी, तुमचं डेटा अनालिटिक्स. कारण नॉट जस्ट किवी फ्रूट, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये आजच्या डेटमध्ये एवढा डेटा जनरेट होतं आणि तुमची जेवढी जास्त क्षमता आहे त्या डेटाला समजून घेऊन पटकन निर्णय करायचे, दॅट डिफरन्शिएट की तुम्ही किती सक्सेसफुल आहात नाही आहात. तिसरा जो भाग आहे तो जस्ट कोर सप्लाय चेन, राईट. आता जसं मी म्हणालो की माझं प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालं आहे, ज्यावेळेस इंजिनिअरिंग करत होतं त्यावेळेस सप्लाय चेनमध्ये जाईल याची तुम्हाला काहीच कल्पना नव्हती. पण
या सगळ्या गोष्टी शेवटी जुळून येतात की हम्म. तुम्ही प्रोडक्शन इंजिनिअरिंग शिकलात, तुम्ही त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स शिकलात, त्याच्यामध्ये तुम्ही कॉस्ट मॉडेलिंग शिकलात. तर कोअर अंडरस्टँडिंग, टेक्नॉलॉजी आणि शेवटी तुमची कमर्शियल अंडरस्टँडिंग की तुम्ही किती डिटेलमध्ये फायनान्स समजू शकता. हम्म. सो तुमच्या पहिल्या फेजमध्ये ज्युनियर ते मिडल पोझिशन, मिडल मॅनेजमेंटमध्ये जाईपर्यंत या 3 गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. हम्म. आणि जसं तुम्ही सिनियर लिडरशिपमध्ये जाता मग तिथे तुमचं सेल्फ स्किल, तुमचं पीपल मॅनेजमेंट स्किल हे जास्त महत्वाचं. हम्म. कारण तर या सगळ्या स्किल्स आपल्याला शिक्षणात मिळत असतातच, पण त्याचबरोबर तुम्ही सांगितलेलं सगळ्यात महत्त्वाचं जे स्किल आहे की टेक्नॉलॉजी समजून घेणं, त्याचबरोबर डेटा उत्तम पद्धतीने ॲनालाइज करून अतिशय योग्य वेळेला योग्य पद्धतीचा निर्णय घेणं, हे सगळे स्किल्स असावे लागतात. राहुल सर, तुम्ही आता बोलत असताना सांगितलं की सप्लाय चेन खूप महत्त्वाची तर आहेच, पण याच्यामध्ये आपण असं पाहतो की बरेचदा सप्लाय चेनच्याच मॅनेजरला किंवा सप्लाय चेनमध्ये जे लोक कार्य करतात त्यांना वेगळ्या पद्धतीनं संस्था किंवा कंपनीमध्ये लीड करावं लागतं. कधीकधी तो अधिकार आहे की नाही याचीही शंका असताना देखील त्यांना लीड करावं लागतं. तर अलीकडच्या काळात सप्लाय चेनमध्ये जे बदल होत आहेत ते लीडर्ससाठी कसे आवश्यक आहेत किंवा कशा पद्धतीने याच्याकडे तुम्ही पाहता? सप्लाय चेनचा रोल कंपनीमध्ये खूप बदलला आहे. म्हणजे मी जे पहिल्या 10 वर्षाचं बघतो आणि शेवटच्या 10 वर्षात जे ग्लोबल ट्रेड चेंज होत आहे, ग्लोबल जिओ पॉलिटिक्स चेंज होत आहे आणि कोविड नंतर लॉट ऑफ फोकस इज ऑन रिस्क मॅनेजमेंट. तर त्याच्यामुळे सप्लाय चेनचे जे सिनियर लोक असतात कंपनीमध्ये दे आर ॲक्च्युली गेटिंग टू द बोर्ड लेवल, सिटिंग इन द CEO लेवल डिस्कशन्स. तर त्या याच्यामध्ये हाऊ डू यू इन्फ्लुअन्स द बोर्ड अँड द CEOs टू हॅव स्ट्रॅटेजी चेंज करायची, हाऊ द सप्लाय चेन कॅन कॉन्ट्रीब्यूट इन चेंजिंग द स्ट्रॅटेजी. तो भाग ऑब्विसली सिनियर मॅनेजरसाठी खूप महत्त्वाचा ठरत चालला. आणि त्याचे उदाहरण जे जसं म्हणालो मी आता की आता बऱ्याचशा ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ॲपल झाली, आयकिया झाली, युनिलिव्हर, P&G यांचे जे CEOs आहेत ते ॲक्च्युली सप्लाय चेनच्या बॅकग्राऊंड येत आहेत. त्याचं कारण हेच आहे का जसं जसं तुम्ही या फंक्शनमध्ये ग्रो करता तसं तसं क्रॉस फंक्शनल कोलॅबरेशन, तुमचं इन्फ्लुएन्सिंग एवढं महत्त्वाचं होतं की एका स्टेजला जाऊन कंपनी ठरवते की वाय नॉट गिव्ह यू द अपॉर्च्युनिटी टू बी द CEO. नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सप्लाय चेन मॅनेजर हा आता जवळजवळ टॉप मॅनेजमेंटमधलाच एक हिस्सा झालेला आहे. येस. तर श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण राहुल बागडे सरांच्याकडून ऐकतो आहोत की सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे पुरवठ्याची जी साखळी आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची कौशल्य असायला हवीत, ते कार्य कसं चालतं, हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. अजूनही बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून सर जाणून घ्यायच्या आहेत, पण आज आपल्या कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला इथं थांबण्याची गरज आहे. आपण उद्याच्या भागामध्ये आपली ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूयात. तर श्रोते हो, आपण ऐकत राहा नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात राहुल बागडे यांच्यासोबतची चर्चा. सर, तुम्ही इथं आलात आणि सप्लाय चेनबद्दल आतापर्यंत जी माहिती दिलीत ती अतिशय मोलाची आहे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आशा करतो की उद्या या कार्यक्रमात आपण पुन्हा एकदा काही नवीन मुद्द्यांसह आपल्या श्रोत्यांना पुन्हा भेटूयात. धन्यवाद. नक्कीच. थँक्यू. मित्रहो, आताच आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट याविषयी जाणून घेतलं राहुल बागडे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, या कार्यक्रमाचा पुढील भाग आपण उद्या विद्यावाणीवरून 107.4 FM वरून याच वेळेत ऐकणार आहोत. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 107.4 FM वर. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट याविषयी जाणून घेतलं राहुल बागडे यांच्याकडून. याच मुलाखतीचा भाग दुसरा आत्ता आम्ही प्रसारित करीत आहोत. राहुल बागडे यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात
FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर अर्थात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर. आणि मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून ऐकतो आहोत. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की कालच्या भागात आपण राहुल बागडे यांच्यासोबत चर्चा सुरू केली होती. सप्लाय चेन मॅनेजमेंट या सगळ्या विषयावरती माहिती घेत होतो आपण. त्यांचा एकूण जो गेल्या 25 वर्षांचा अनुभव आहे सप्लाय चेन मॅनेजमेंटमधला, तो संपूर्ण अनुभव शेअर करत असताना त्यांनी सांगितलं की हा सप्लाय चेन किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये खूप मोठे बदल घडलेत. त्याचबरोबर कोणत्याही व्यवसायाला जर पुढे जायचं असेल, अधिक ग्रो करायचं असेल, प्रगती साधायची असेल, सप्लाय चेन मॅनेजमेंटशिवाय पर्याय नाही राहिला. कारण या कार्यामध्ये आपण पाहतो की जिथं मॅन्युफॅक्चरर, उत्पादक, सप्लायर्स, मार्केट, कन्झ्युमर्स या सगळ्या स्टेक होल्डरसोबत एकत्रित काम करणारा असा हा विभाग आहे. आणि या विभागात काम करण्याचा ज्यांना 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्या राहुल बागडे सरांना आम्ही पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. काल आपण म्हणालात की एखाद्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमधल्या अधिकाऱ्याला किंवा तिथं काम करणाऱ्या मॅनेजरला आपण आता असं पाहतो की टॉप मॅनेजमेंटमध्ये त्याला गणलं जातं. त्याची कारणं पण आहेत की त्याच्याकडे काही विशेष स्किल्स आहेत ज्यांची आपण मागच्याच भागामध्ये चर्चा केली. जिथं फोरकास्टिंग असेल, जिथं मार्केटिंग असेल, त्याचबरोबर त्याला या संपूर्ण चेनबद्दल साध्यंत माहिती आहे. आणि मग हा माणूस जेव्हा एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो किंवा एखादा विद्यार्थी असा विचार करतो की या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या कार्यामध्ये मला जायचं आहे, तर त्याची सुरुवात तर अगदी लोअर लेवलपासून होते. तर सुरुवातीला आपण असं बघूयात की एंट्री लेवलला आमच्या सगळ्या विद्यार्थी श्रोत्यांना कोणकोणत्या प्रकारचे जॉब किंवा कोणकोणत्या प्रकारच्या नोकऱ्या सप्लाय चेन मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. सप्लाय चेन म्हणजे प्रोक्युअरमेंट, ऑपरेशन्स अँड लॉजिस्टिक्स. तर आता प्रोक्युअरमेंट घेतलं तर जनरली तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर फर्स्ट जॉब जो असेल तो तुमचा प्रोक्युअरमेंट अनालिस्ट. त्याच्यामध्ये समजा आता ॲपलचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्ही एक कॅटेगरी मॅनेज करणार का फक्त जी केसिंग आहे ॲपलचं, तो फक्त त्या केसिंगवर फोकस करणार, केसिंग कसं सोर्स करायचं. दुसरा जो एंट्री लेवल जॉब आहे तो ऑपरेशन्स. ऑपरेशन्समध्ये शिफ्ट मॅनेजर किंवा फॅक्टरी मॅनेजर, ऑपरेशन्समध्ये तुमचं डिमांड प्लॅनर, सप्लाय प्लॅनर, ऑपरेशन्समध्ये तुमचे इन्व्हेंटरी कंट्रोलर, प्रोडक्शन कंट्रोलर, असे बरेचसे एंट्री लेवल जिथे तुम्ही ऑपरेशनमध्ये चालू करू शकता. द लास्ट पोर्शन विच इज लॉजिस्टिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिस्टिक ॲनालिस्ट, ट्रान्सपोर्टेशन प्लॅनर किंवा इव्हन ग्लोबल ट्रेड प्लॅनर असे रोल्स सुरुवातीला हे करू शकता. तसं बघितलं तर यात ज्या 3 टप्प्यांवरती वेगळ्या एंट्री लेवल्स आहेत तिथं आपापल्या इंटरेस्टनुसार स्टुडंट्स काम करू शकतात. तुम्ही इंजिनियर होतात. इंजिनिअरिंग तेव्हा खरं तर तुम्हालाही माहित नव्हतं की तुम्ही या क्षेत्रात जाणार आहात. पण मग तुम्ही इकडे कसे वळालात किंवा तुमचा इकडे वळण्याला नेमकं कारण काय झालं? ॲक्च्युली मी वळलो नाही. माझा पहिला जो कॅम्पसचा जॉब होता तो सिमेन्स वाळूजमध्ये. आणि त्यावेळेस ते ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी म्हणून पोझिशन घ्यायचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 महिने वेगवेगळ्या फंक्शनमध्ये काम करायला लागेल. सो जी माझी पहिले 1.5 वर्ष होते, मी 6 महिने टूल रूममध्ये, 6 महिने प्रोडक्शन लाईन आणि 6 महिने वेअरहाऊस मॅनेजमेंट. त्यावेळेस सप्लाय चेन असा जो कन्सेप्ट एवढा पॉप्युलर नव्हता. त्यावेळेस तुमचं काम आहे, तुम्ही करताय. पण जसजसं ग्लोबल ट्रेड वाढला, जसजसं प्रॉडक्ट्स फक्त तुमच्या रिजन, देशापुरते मर्यादित राहिलं नाही, वी स्टार्टेड सेलिंग ग्लोबली, तसं ते सप्लाय चेनचं महत्त्व इंडस्ट्रीसाठी वाढत गेलं. आणि तसं तुम्ही ज्यावेळेस इंडस्ट्री चेंज करता, तुम्हाला वेगवेगळ्या सप्लाय चेनचा अनुभव येतो. सुरुवातीला इंडस्ट्रियल प्रोडक्ट सप्लाय चेन, नंतर मी बँगलोरला एका स्टार्टअपमध्ये सेमीकंडक्टर सप्लाय चेन, मायक्रोसॉफ्टमध्ये टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट सप्लाय चेन. ज्यावेळेस तुम्ही अशा वेगवेगळ्या सप्लाय चेन पाहता त्यावेळेस तुम्हाला त्याचं महत्त्व कळायला लागतं, त्याची व्हॅल्यू कळायला लागते आणि तुम्हाला त्याचा इंटरेस्ट यायला लागतो की याच्यामध्ये आम्ही जसं म्हणतो की नो वन डे इज सेम. सो तुम्ही बोर कधीच होत नाही या जॉबमध्ये, कारण वेगवेगळे चॅलेंजेस रोज येत असतात आणि दॅट कीप्स यू गोईंग, दॅट कीप्स यू क्युरियस अँड दॅट मीन्स तुम्ही कायम काही ना काही शिकत असता. सो त्या सगळ्या याच्यातून बघितलं तर माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढत घेतला आणि असं करत करत 26 वर्ष तुम्ही सप्लाय चेनमध्ये काम करत मास्टर आहात, मॅनेजर आहात, टॉप लेवलवरती काम करतात. अतिशय नावाजलेल्या अशा जेस्प्री इंटरनॅशनलमध्ये तुम्ही आज हेड म्हणून काम पाहत आहात. आमचे जे विद्यार्थी ज्यांच्याविषयी आपण बोललो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर
त्यांना किंवा मास्टर्स केल्यानंतर त्यांना जो प्रारंभिक जॉब मिळतो तो कदाचित लॉजिस्टिक्समध्ये असेल, कधी सुरुवातीला मोस्टली ऑपरेशन्समध्ये काम करतात किंवा प्रोक्युअरमेंटमध्ये. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांना पुढल्या कोणकोणत्या अशा पोझिशन्स आहेत किंवा कोणकोणते असे टप्पे आहेत की जिकडं प्रमोशन्स मिळतात किंवा जिथं काम करायला मिळतं? तुम्ही procurement analyst to procurement manager to procurement director to VP of procurement and then you come to supply chain. तसंच तुम्ही ऑपरेशन्समध्ये जसं सप्लाय प्लॅनर, सप्लाय प्लॅनिंग मॅनेजर, सप्लाय प्लॅनिंग डायरेक्टर, VP ऑफ ऑपरेशन्स अँड देन यू बिकम एंड टू एंड सप्लाय चेन. लॉजिस्टिक्समध्ये सेम तुम्ही लॉजिस्टिक्स अनालिस्ट, शिपिंग मॅनेजर, वेअरहाऊसिंग मॅनेजर, लॉजिस्टिक्स डायरेक्टर, VP ऑफ लॉजिस्टिक्स आणि देन यू कम टू सप्लाय चेन. तर या सगळ्यांचे पाथ जरी वेगवेगळे असले तरी ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या 2 भागांचाही समज येतो आणि इव्हेंच्युअली देन यू गेट टू अन एंड टू एंड सप्लाय चेन. अतिशय चांगला हा पाथ आहे जिकडे नवीन नवीन तरुण येऊ शकतात. कारण आजच्या काळामध्ये जेव्हा डिजिटायझेशन होत आहे आणि अनेक सारे व्यवसाय आपण असं पाहतो की आपण बहुतांश खरेदी आत्ता ऑनलाईन पोर्टलवरतीच करतो आहोत. तुम्ही जेव्हा सुरुवात केलं होतं 2006च्या आसपास कधीतरी, तेव्हा इतका वास्ट मार्केट नव्हतं, इतकं आंतरराष्ट्रीय व्यापार पण इतका मोठ्या प्रमाणावर होता. पण डिजिटायझेशनमध्ये सप्लाय चेनमधल्या कोणकोणत्या बेसिक अशा स्किल्समध्ये बदल झाला आहे किंवा कौशल्यांमध्ये काही आपल्याला स्वतःला बदल करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं? तसं पाहायला गेलं तर असं कुठलाच भाग असा राहिला नाहीये ज्याला डिजिटायझेशननी टच केलं नाही. तर त्याच्यामुळं आजच्या डेटमध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ द फंक्शन कुठले टूल्स, कुठल्या टेक्नॉलॉजी, तुम्ही ERPचं नाव ऐकलं असेल, ERP इज एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, या सगळ्या टूलला जर तुम्ही समजून घेतलं आणि याचा जर व्यवस्थित उपयोग करून घेतला तर तुम्ही एक जी इफिशियन्सी आणता एंटरप्राइजमध्ये ती इफिशियन्सी इव्हेंच्युअली ॲड्स टू द बॉटम लाईन, म्हणजे तुमच्या नफ्यात तो वाढतो. सो जसं एक आय थिंक GEच्या CEOचं उदाहरण होतं की त्यांनी एकदा ज्यावेळेस एक नवीन इनिशिएटिव्ह अनाऊन्स केला त्यावेळेस आलं की मला सगळे लोक प्रोग्रामर पाहिजेत. त्याचं कारण हे होतं का प्रोग्रामिंग म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग व्हायचं याच्यासाठी माझा आग्रह नाही. प्रोग्राम केल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत त्या तुम्ही ऑटोमेट करता आणि तुमचा फोकस जो आहे तो मोर ऑन अनालिसिससाठी होतो, ना की तो रिपोर्ट प्रिपेअर करायसाठी. सो त्या संदर्भात त्यांनी ते डिमांड केली होती सगळ्या एम्प्लॉईजसाठी. सो दॅट इज द कॉन्टेक्स्ट ऑफ डिजिटायझेशन. जर तुम्ही रिपीट गोष्टीमध्ये तुमचा वेळ घालवला तर तुम्ही फार काळ एंटरप्राइजमध्ये राहणार नाहीत, कारण समबडी विल ऑटोमेट युअर वर्क अँड देन यू आर ॲब्सोल्यूट इन अ वे. सो खरं म्हणजे इथं असणारी चॅलेंजेस खूप मोठी आहेत आणि डिजिटायझेशनच्या काळामध्ये खूप मोठमोठाले बदल होत आहेत. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण राहुल बागडे सरांच्याकडून ऐकतो आहोत की सप्लाय चेन मॅनेजमेंट किती चॅलेंजिंग आहे आणि किती मोठमोठाले बदल तिथं होतात आहे. आपण असं म्हणालो की गेल्या 20-25 वर्षामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट हा विषय खूप वाढत गेला, पण विशेषतः आत्ताच आपण जसं बोललो की 2020 नंतर पॅन्डेमिकच्या नंतर याच्यामध्ये खूप मोठा असा बूस्ट म्हणूयात किंवा एक खूप मोठी भरारी या क्षेत्रामध्ये झालेली आहे. अनेकदा आपण असं म्हणतो की सप्लाय चेन मॅनेजमेंट हे सगळे इंजिन बिहाइंड द ग्रोथ. कुठल्याही कंपनीला आता अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये देखील 1990ला आपण पाहिलं की जागतिक बाजारपेठ खुली झाली आणि त्यानंतर खूप मोठाले बदल व्हायला लागले. पहिल्या दशकात फारसं काही घडलं नाही, पण पुढल्या 2 दशकांमध्ये मात्र व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला. गेल्याच काही महिन्यांमध्ये आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय बाजार आणि त्याची चर्चा खूप केलेली आहे. या वेगवेगळ्या डील्स, मदर ऑफ ऑल डील्स वगैरे या सगळ्या याच्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटचा खूप मोठा हिस्सा तर राहणार आहेच. अशी कोणती गोष्ट आहे येत्या भविष्यामध्ये की ज्याच्याकडे आपण खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा हे इंजिन बिहाइंड द ग्रोथ याच्याकडे कसं जास्त लक्ष दिलं पाहिजे? प्रश्नाचे 2 भाग आहेत. सप्लाय चेनला इंजिन बिहाइंड ग्रोथ का म्हणतात? त्याचं सिम्पल कारण की जर तो प्रॉडक्ट योग्य वेळेवर अवेलेबल नसेल तर यू कॅनॉट सेल अँड यू लूज द बिझनेस. बरोबर. सो तुम्हाला जर रेव्हेन्यू गॅरंटीड पाहिजे असेल तर सप्लाय चेन हॅज टू वर्क इफिशियंटली. दुसरं की इट हॅज टू वर्क ॲट द राईट कॉस्ट. जर तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित केलं नाही, तुमची कॉस्ट वाढली तर ऑब्व्हियसली तुमचा नफा कमी होतो. सो बोथ, तसं ते बॅलन्स शीटमध्ये म्हणतात, टॉप लाईन अँड बॉटम लाईन हॅज अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट जर तुमची सप्लाय चेन राईट नाही. अँड दॅट्स वाय इट्स कॉल्ड द इंजिन ऑफ ग्रोथ.
कारण या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यात तुम्ही असे काही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस कंपनीला देता, त्या कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेसवर कॅश करून कंपनी त्यांचं मार्केट शेअर वाढवते, नॉट जस्ट इन इंडिया पण ग्लोबली एज वेल. दुसरा जो भाग आहे, अशा कुठल्या गोष्टी आहेत का जे आपल्याला वॉच आउट करायला लागणार आहेत पोस्ट कोविड. तर आता तर तुम्ही पाहताय की नॅशनल सिक्युरिटी सगळेजण प्रत्येक देशात मॅन्युफॅक्चरिंग करायला बघतायत. ट्रम्प सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग US मध्ये मूव्ह होत आहे. तर या सगळ्यांमध्ये तुमचं जे सप्लाय चेन नेटवर्क आहे त्याच्यावर कसा फरक पडणार आहे. आता ज्या ट्रेड डील झाल्या आहेत त्याच्यामध्ये काही देशांना ड्युटी कमी आहे, काही देशांना ड्युटी जास्त आहे. तुम्ही कुठून सोर्स करणार ज्याच्याकडून तुमची कॉस्ट कमी होणार. सो एक जो भाग आहे जो जिओ पॉलिटिक्स, सेकंड जो आहे तो जे चेंज इन ग्लोबल ट्रेड जे होते, आणि तिसरा जो भाग आहे की जे बरंच UN म्हणा किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फोकस ऑन सस्टेनेबिलिटी, हाऊ डू यू मिनिमाइज दी कार्बन इमिशन्स, या सगळ्या गोष्टीचाही सप्लाय चेनला इम्पॅक्ट आहे. कारण सगळ्यात जास्त जे इमिशन्स होतात ते शिपिंगमुळे होतात. तर तुम्ही ते कसं हे करणार. सो हे जे 3 ट्रेंड आहेत प्रायमरली, दे विल ड्राईव्ह द फ्युचर ऑफ सप्लाय चेन. परवाच इलॉन मस्कचं स्टेटमेंट होतं की त्याचा असा अंदाज आहे की 2031 पर्यंत या जगांमध्ये जेवढे माणसं आहेत तेवढे रोबोट्स येणार. तर 7 बिलियन रोबोट जगामध्ये आले तर देन हाऊ विल यू मॅनेज, हाऊ डू यू डिसाईड की कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही रोबोटला वापरणार, कुठल्या गोष्टीसाठी ह्युमन स्किल. सो हे असे सगळे चॅलेंजेस पुढच्या दशकात उलगडणारे आहेत. आणि त्या चॅलेंजेस म्हणून जर तुम्हाला नॅव्हिगेट करायचं असेल तर देन सप्लाय चेन विल बी सुपर इम्पॉर्टंट फॉर एनी बिझनेस. कुठल्याही व्यवसायासाठी अतिशय आवश्यक असणारच ही गोष्ट असणार आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की व्यवसाय जसा वाढीला लागला तसाच कंपन्यांच्या मधली आपापसातली स्पर्धा ही खूप मोठा रोल प्ले करते आहे. जिथं आपण असं पाहतो की एखादी कंपनी जेव्हा फक्त एखादी वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ठराविक वेळ घेत असेल, 24 तासांचा वेळ घेत असेल, तर दुसरी कंपनी लगेच तयार होते की किमान 12 तासात. आणि असं करता करता भारत सरकारला बंदी आणावी लागली की 10 मिनिटात वस्तू नाही पोहोचणार. इथपर्यंत स्पर्धा आली की 24 तासापासून 10 मिनिटांपर्यंत आलो. अशा पद्धतीच्या स्पर्धेच्या युगामध्ये त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? चॅलेंज म्हणून पाहताय की कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणून बघूया त्याच्याकडे? स्पर्धा ही तुम्ही टाळू शकत नाही, आणि इंडियामध्ये तर अजिबातच टाळू शकत नाही. कारण प्रेटी मच प्रत्येक इंडस्ट्री एवढी क्राऊडेड आहे, आणि जर तुम्हाला त्या क्राऊडेड इंडस्ट्रीमध्ये एंट्री करून मार्केट शेअर मिळवायचा असेल तर तुम्ही असं काय करू शकता जेणेकरून ग्राहक त्या कंपन्यांना सोडून तुमच्याकडे येईल. आय थिंक झेप्टोचं उदाहरण छान उदाहरण आहे की लेट एंट्री झाली, ऑलरेडी 4 प्लेयर्स मार्केटमध्ये होते, तरी सुद्धा त्यांनी मार्केट शेअर कॅप्चर केलं. का केलं? दे केम अप विथ अ डिफरंट मॉडेल ऑफ सप्लाय चेन विच वॉज मोर इफिशियंट, विच वॉज मोर डिसेंट्रलाइज, आणि दॅट बिकेम दी कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. आणि हे सगळं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होतं. म्हणजे ज्यावेळेस नोकिया जवळपास एका वेळेस 60% ग्लोबल शेअर होतं, तिथून आज नोकिया 0 आहे. कारण त्यांच्या केसमध्ये त्यांनी फ्युचर इनोव्हेशनवर लक्ष दिलं नाही आणि ते मागे राहिले. इंटेल एकेकाळी सगळ्यात जास्त मार्केट कॅपवाली सेमीकंडक्टर कंपनी, आता इंटेल. सो हे सगळं तुम्ही पाहताय. आता भारतामध्ये जे पेंट इंडस्ट्रीमध्ये होते, एकेकाळी एशियन पेंट्स, पण आता 4 पेंट्सच्या कंपन्या आल्या. या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि मार्केट शेअर मेंटेन किंवा गेन करायचं असेल तर माझी ॲब्सल्युटली बिलीफ आहे यू नीड टू गेट युअर सप्लाय चेन राईट. आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा आपण पूर्णपणे ऑनलाईन गेलेलो आहोत, जेव्हा संपूर्णपणे अनेक साऱ्या गोष्टी आपण ऑनलाईन खरेदी करतो, सगळ्या गोष्टी आपल्याला आता रेडी मिळायला लागल्या. तुम्ही तर मगाशी म्हणालात की प्रत्येक व्यक्तीमागे एखादा रॉबोट येऊ शकेल. बदलत्या काळामध्ये खूप नवीन गोष्टी आपल्यासमोर येतात, ज्यांचा आपण विचारही केला नाही अशा गोष्टी येत्या काळात घडतील. अशा सतत बदलत्या काळामध्ये आजचा जो काळ आहे तो एव्हर चेंजिंग, सतत खूप मोठ्या प्रमाणावरती आणि खूप जलद गतीने हे बदल घडत आहेत. तर अशा वेळेला तुमचं जे जेस्प्री इंटरनॅशनलचं जे प्रोडक्ट आहे, एखादं फळ आहे ज्याला आपण पेरिशेबल गुड म्हणू शकतो, फार कमी त्याची एक्सपायरी डेट आहे, 90 दिवसांपेक्षाही कमी. तर अशा वेळेला तुमच्यासमोर कुठले धोके आहेत किंवा संभाव्य धोके आहेत ज्याच्यामध्ये खूप जगामध्ये होत असणारे बदलही तिथं आपोआपच ऍक्सेप्ट केले जातात, जसं की हवामानाचा बदल आहे. तो जेस्प्री बघितलं तर हवामान ऑब्व्हियसली ऑन द टॉप. कारण हे किवी फ्रूट ग्रो करायला तुम्हाला एक स्पेसिफिक टाईपचं एन्व्हायरमेंट लागतं, आणि जर नसेल तर तुम्ही ग्रो करू शकत. त्याच्यामुळे किवी फ्रूट तुम्ही सगळ्याच कंट्रीमध्ये ग्रो नाही करू शकत.
दुसरं, ज्या पेरिशेबल गुड्समध्ये किंवा फ्रेश प्रोड्यूसमध्ये सप्लाय चेनमध्ये पण एक सबविभाग म्हणता येईल त्याला, दॅट इज कोल्ड चेन मॅनेजमेंट. सो हाऊ डू आय मूव्ह द प्रॉडक्ट विदाउट ब्रेकिंग द कोल्ड चेन. कारण कोल्ड चेन आणि त्या प्रॉडक्टचं लाईफ हे डायरेक्टली प्रोफेशनल आहे. तुम्ही जेवढा जास्त वेळा त्याला ब्रेक कराल त्यावेळेस तेवढे जास्त तुमचे लॉसेस होतील. सो दॅट रिमेन्स द सेकंड बिगेस्ट चॅलेंज. तिसरं जे चॅलेंज जेस्प्रीसाठी आहे ते की मी किती स्पीडनी नवीन नवीन व्हरायटी आणू शकतो. म्हणजे आता आमच्याकडं येलो किवी फ्रूट आहे, ग्रीन किवी फ्रूट आहे, रेड किवी फ्रूट आहे. पण एक वेळ येतो की लोकांना ते बोर व्हायला लागतं आणि मग काहीतरी बदल पाहिजे असतो. सो आणि जनरली याची जी सायकल आहे, तुम्हाला 8 ते 10 वर्ष लागतात नवीन व्हरायटी तुम्ही कन्सेप्टपासून ॲक्च्युली टेस्ट डिलिव्हर करणे. सो तो 10 वर्षाचा पिरियड तुम्ही कसा शॉर्टन करू शकता आणि नवीन व्हरायटी आणू शकतो. आणि तिसरं, बिकॉज इट्स अ कन्झ्युमर ब्रँड, की किती लोकांपर्यंत तुम्ही तुमचा ब्रँड पोहोचू शकाल, किती लोकांपर्यंत तुम्ही ती ट्रस्ट नेऊ शकाल, सो दॅट किवी फ्रूट हे तुमचं ऑप्शनल फ्रूट नसेल, हे तुमचं एव्हरीडे गो टू फ्रूट असेल. आय थिंक हे 3 चॅलेंजेस जर फक्त किवी फ्रूटच्या दृष्टीनं बघितलं ते महत्वाचे आहेत. दॅट वी नीड टू वॉच आउट फॉर. खरं तर या सगळ्या गोष्टींचा तुमचा जो अनुभव आहे खूप दांडगा आहे. आजच्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेत मला तुम्हाला एक वेगळा असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये 7-8 वर्ष भारतामध्ये कार्य केलं आणि त्यानंतर आता गेली 18 वर्ष चीनसारख्या देशामध्ये काम करत आहात. किती नाही म्हटलं तरी मनात हा सारखा प्रश्न येतोच की या दोनही देशांमध्ये जी स्पर्धा आहे, जी व्यावसायिक स्पर्धा आहे, ही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. पण त्याच्यातही आम्ही वारंवार असं पाहतो की चीनमध्ये ज्या पद्धतीनं, ज्या गतीनं टेक्नॉलॉजी बदलते आहे, ज्या पद्धतीनं त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन बदलतो आहे, हा खूप मोठ्या प्रमाणावर. तुम्हाला कोणकोणते असे ठळक बदल किंवा ठळक असे गुण वैशिष्ट्य चीनमधले दिसून येतात की ज्यामुळे आपण चीनमधल्या काही गोष्टी पाहायला लागलो तर आपोआप आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लागतील? एक प्रोफेसर आहेत सिंगापूर युनिव्हर्सिटीचे, ते म्हणतात की जवळपास 1800 अप टू 1800 इयर्स चीन आणि भारत ग्लोबल GDPच्या जवळपास 50% होते. हा जो काही बदल झाला आहे तो गेल्या फक्त मागच्या 200-225 वर्षात झाला आहे. आणि हे दोघंही देश आय थिंक 1978 मध्ये त्यांच्या लोवेस्ट पोझिशनला गेले ग्लोबल GDPच्या हिशोबाने. 78ला आय थिंक आपला आणि त्यांचा GDP सेम होता आणि अप टू 91 आय थिंक GDP पर कॅपिटा सेम होता. म्हणजे सारख्या लेवलची इकॉनॉमी होती. 91 टू आज 2026 म्हणजे 36 वर्षात एक देश सेम असताना आज आपल्यापेक्षा 5 पट होतो. त्याचं काय कारण आहे? सो अशा 3-4 ज्या मूलभूत गोष्टी आहेत, 3S लक्षात ठेवायला सोपं जातं. 3S म्हणजे फर्स्ट इज स्केल, म्हणजे ज्या स्केलमध्ये ते गोष्टी प्रोड्यूस करतात, राईट, दॅट स्केल इज मेक्स देम द लोवेस्ट कॉस्ट प्रोडक्ट फॉर एनी प्रोडक्ट. दुसरं आहे स्पीड, म्हणजे जी गोष्ट आपल्याला 10 वर्ष लागते ती गोष्ट 2-3 वर्षात होऊ शकते. तिसरं जे आहे ते सायकी म्हणजे जस्ट विचार करायची पद्धत, म्हणजे तुम्ही कसा विचार करता. समजा एक नवीन प्रोजेक्ट टाकायचा आहे, नवीन फॅक्टरी टाकायची आहे, तर त्यांचा विचारात ते बघतात का ओके कुठल्या देशात याची फॅक्टरी आहे आणि काय स्केलची आहे आणि मी त्याच्यापेक्षा मोठी फॅक्टरी कशी उभारू शकतो. आणि हे सगळं ते प्रत्येक गोष्टीत असा विचार करतात. तर या 3 ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या फरक आहे, जसं ते विचार करतात जसं आपण विचार करतो. चौथं जी आहे, जवळपास 50% इकॉनॉमी इज गव्हर्नमेंट कंट्रोल. आणि आपल्याकडे कसं जनरली समज आहे की गव्हर्नमेंट कंट्रोल म्हणजे नॉट सो इफिशियंट, नॉट सो डिसिप्लिन. तसं तिथे नाही आहे. तिथे इट्स अ हायेस्ट डिसिप्लिन. ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत चीनमध्ये त्या सगळ्या गव्हर्नमेंट कंट्रोल आहेत आणि दे फंक्शन विथ डिसिप्लिन, विथ डायरेक्शन, विथ विजन. आणि बहुतेक शेवटचा जो म्हणजे 1950 ज्यावेळेस चीन स्वतंत्र झाला नाही, त्यांचं जे प्रायमरी एज्युकेशन होतं, जस्ट लिटरसी इज मच हायर देन व्हॉट वी हॅड. आणि दुसरा जो सगळ्यात महत्वाचा फरक आजमध्ये चीनमध्ये जवळपास 50 ते 60% एम्प्लॉयमेंट इज वुमेन एम्प्लॉयमेंट, विच इन इंडिया इज आय थिंक 15 to 20%. सो या सगळ्या गोष्टी ज्या मी अनुभवल्या 18 वर्षात, दॅट मेक्स अ डिफरन्स ऑन 36 वर्षात ते आपल्या 5 पट झाल्याने आपण इथे आहोत. आपण याच सगळ्या चांगल्या गुणांच्याकडे पाहत आपणही प्रगती करू शकलो तर मला वाटतं की खूप
मोठ्या प्रमाणावरती भारतातल्या इकॉनॉमीला देखील आपण खूप बूस्ट करू शकू. आपली स्वप्न मोठी आहेत, पण हे सगळं करत असताना आपल्या विषयाकडे परत वळत असताना, सप्लाय चेन मॅनेजमेंटकडे वळत असताना मला तुम्हाला असं विचारायचं की बदलत्या काळामध्ये आपण पाहतो की आपण कार्बन फूटप्रिंट्स किंवा सस्टेनेबिलिटी या सगळ्या गोष्टींवरती खूप मोठ्या प्रमाणावरती बोलतो. तर सप्लाय चेनचा या 2 गोष्टींवरती कसा प्रभाव पडतो? जसं मी म्हणत होतो की मेजॉरिटी ऑफ द कार्बन इमिशन्स आर बिकॉज ऑफ सप्लाय चेन. ज्याचा मोस्टली ट्रान्सपोर्ट, शिपिंग, पॅकेजिंग आणि ऑब्व्हियसली आता आमच्या किवी फ्रूटमध्ये जे तुमचं सॉइल, वॉटर याचा इन्फ्लुएन्स असा आहे का जर तुम्हाला कार्बन इमिशनवर कंट्रोल करायचा असेल तर यू हॅव टू डिझाईन अ न्यू नेटवर्क. आणि काही प्रमाणात काही इंडस्ट्रीमध्ये हे होतंय का दॅट मीन्स ते म्हणतात नियर शुअरिंग असा एक नवीन प्रकार आला आहे. नियर शुअरिंग म्हणजे मी युएसहून फॅक्टरीतून घेऊन इंडियात आणण्यापेक्षा इंडियात फॅक्टरी टाकू, सो त्याचं ऑब्व्हियसली कार्बन इमिशन्स कमी होतील. प्रत्येक गोष्टीत हे शक्य होत नाही, पण जिथे शक्य आहे तिथे ते ऑप्शन एक्सप्लोअर केल्या जात आहेत आणि तशी कंपनीज मूव्ह करत आहेत. शिपिंगमध्ये कुठल्या टाईपच्या शिप, कुठल्या स्केलच्या शिप, कुठलं फ्यूल त्या शिपमध्ये वापरायला पाहिजे, या सगळ्या जो इन्फ्लुअन्स आहे दॅट इज ॲक्च्युली ड्रिव्हन बाय सप्लाय चेन ॲज वेल. सो मला असं वाटतं की हा खूप मोठा भाग आहे जो सप्लाय चेनला दे हॅव टू फिगर आउट टू डिलिव्हर. आता ज्या इंडियाने सांगितलं 2060 का 70 मध्ये वी विल बी कार्बन न्यूट्रल, चायनाने सांगितलंय का 2060 मध्ये. हे सगळे खूप मोठे भव्य असे टार्गेट्स आहेत, पण जोपर्यंत कंपनीज आणि कंपनीमधल्या सप्लाय चेन या विषयावर इम्पॉर्टन्स देत नाही तोपर्यंत त्याची एक क्लिअर डायरेक्शन ठरणं अवघड आहे आजच्या डेट. पण प्रयत्न चालू आहेत. खरं तर सप्लाय चेन जेव्हा काम करतं तेव्हा आपला प्रॉफिट रेशो वाढावा आणि एक्सपेंडिचर्स कमी व्हावेत यासाठी जेव्हा काम करतं, पण ते उलट अर्थाने किंवा वेगळ्या अर्थाने आपण पाहिलं तर साहजिकच सस्टेनेबिलिटीकडं किंवा शाश्वततेकडं आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याकडेच नेहमी लक्ष दिलं जातं. या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात आली की सप्लाय चेन हा आजच्या काळातला कुठल्याही व्यवसायासाठीचा परवलीचा शब्द झालेला आहे आणि तोच संपूर्णपणे येत्या काळामध्ये तुमच्या इकॉनॉमीचा आणि तुमच्या एकूणच व्यवसायाचा प्रगतीमागचं सगळ्यात मोठं कारण ठरणार आहे. ज्याला पण मगाशी आपण म्हणालो की इंजिन बिहाइंड द ग्रोथ. या सगळ्यामधला तुमचा जो अनुभव आहे तो आज तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर मांडलात. यातल्या सप्लाय चेनमधल्या वेगवेगळ्या गोष्टी आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात आणि आज तुम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात सहभागी झालात. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मला वाटतं की आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुमच्या या ज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल आणि ते देखील तुमच्याकडे पाहून तुमच्याकडून प्रेरणा घेऊन या नव्या क्षेत्रामध्ये अधिक जोमाने आणि अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या एंडेवरसाठी, पुढच्या सगळ्या योजनांसाठी विद्यावाणीकडून, विद्यावाणीच्या टीमकडून, विद्यावाणीच्या श्रोत्यांकडून आणि गरजे मराठी ग्लोबलच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपला निरोप घेतो. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद. मित्रो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत सप्लाय चेन मॅनेजमेंट याविषयी जाणून घेतलं राहुल बागडे यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.